आताचा काळ खूप वेगळा आहे. शिक्षण बदललेलं आहे. शिक्षणाच्या व्याख्या देखील बदलत आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नापास ही संकल्पना बदलली. ते खूप बरं झालं. म्हणजे पूर्वी नापास नापास का करायचं मुलांना? कोणी ठरवलं नापास करणं? का न पास होणार आहे का तो? त्याच्यामध्ये असं काय आहे? मग त्याला पास होण्यासाठी तुम्ही शिक्षकांनी काय केलं की नाही? मग ते त्याला काय आलं नाही का? मग नापास का? एक टेस्ट घेतली वर्षाच्या शेवटी, तो नापास. तुम्ही जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो, बरोबर? समजा आता एक मी छान भाजी बनवली. मग मी टेस्ट करते. जेव्हा मी ती टेस्ट करते तेव्हा मला कळतं की अरे ह्याच्यामध्ये थोडीशी आणखीन मिरची टाकायला पाहिजे. मग मी काय करते? ती त्यात थोडीशी मिरची टाकते. मग त्याची जी टेस्ट मला हवी आहे ती काढते. मग मला कळतं नाही रे, पुन्हा बघू ना ह्याच्यात थोडंसं मीठ पण टाकायला पाहिजे. मग मी त्याच्यात काय टाकते? थोडंसं मीठ टाकते आणि मग मला पाहिजे तसा तो पदार्थ मी बनवते. म्हणजे ह्याचा अर्थ काय? टेस्ट करते तेव्हा मला जाणवतं ह्याच्यात काय कमी आहे, मग ती कमी मी भरून काढते आणि मग त्याला योग्य बनवते. मग मुलांच्या बाबतीत आपण टेस्ट करतो आणि त्याला डायरेक्ट ढकलून देतो. मग ती कमी भरली का नाही जात?